हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल. येस. आज परत एकदा आपण बरेच दिवसातून भेटतोय. आता दिवाळी झाल्यानंतर ना डायरेक्ट ब्लॉग करते. हो. ते दोघे पण आम्ही आणि दिवाळी नंतर माझा आम्ही नवरा दोघे एकत्र पहिल्यांदा vlog करतोय. एकत्र आम्ही ब्लॉग करतोय. आय होप तुम्हाला हा ब्लॉग सुद्धा खूप आवडेल. आणि आज आम्ही आता शॉपिंग साठी चाललोय. येस. कोणती शॉपिंग करायला चाललोय, कोणाची करायला चाललोय, कोणासाठी करायला चाललोय हे पण तुम्हाला लवकरच कळेलच. कळेल. आणि आणि आपल्या घरामध्ये लवकरच काहीतरी फंक्शन आहे. Yes. ते पण तुम्हाला नक्कीच पुढे दिसेलच. पण आता आम्ही शॉपिंग साठी चाललोय. मला सांगतो रस्त्यामध्ये जाता जाता आम्ही कुठे चाललोय आणि कोणासाठी शॉपिंग करायला चाललोय. तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच कनेक्टेड राहा. येस गाईज, फायनली आम्ही निघालोय. साहेब, काय बोलायचंय तुम्हाला? काय कळतच नाही. नोव्हेंबर चालू आहे का जायला तो पाऊस. लिटरली बघा तुम्ही, सगळीकडे असं वाटतंय की एवढा पाऊस म्हणजे खरंच जुलै आता परत रिवर्स जून झालं जुलै. रिवर्स. खरंच ऍक्च्युली असं वाटतं की जून जुलै चालू आहे आणि एवढा पाऊस पडतोय. काय बोलायचं आता ना? सगळं रिवर्स झालं रिवर्स. आता परत आता पाऊस येणार, परत उन्हाळा येणार, नंतर हिवाळा. हिवाळा तर मला वाटतच नाही येणार इकडे. हिवाळा तर वाटत नाही कारण नोव्हेंबर चालू आहे आणि स्टील सकाळी पाऊस उठलं. पडतोय. सकाळी उठलं की ऊन, हा दुपार झाली की लगेच चालू होतं रात्रभर पाऊस. येस. आणि बघा मी कशी बसली आहे. पाऊस बघा केवढा भरला अजून पण. आणि इकडे बघा. चला आम्ही आता कसं तरी पोहोचतो पटकन पाऊस येण्याच्या आतमध्ये, मग तुम्हाला तिकडेच डायरेक्ट भेटतो. बाय. हाय गाईज, आता आम्ही पोहोचलोय आपल्या मार्केटला. कुठे पोहोचलो मॅडम आपण? आम्ही जांभळीनाक्याला आलो. जांभळीनाका आहे हा? हा. या जांभळीनाका आपली पुढचं जांभळीनाका पुढे आहे बाई. आमंत्रण द्यावं. आता जांभळीनाका नाही म्हणत त्याला बाई. तलाव पालिकेसमोर. हा त्याला बाई नौपाडा रोडचा हा आहे. नौपाडा रोड आहे बाई. हा जांभळीनाका रोड पण बोलतो. जांभळीनाका रोड. हा ठीक आहे. हा एनिवे असा रोड जांभळीनाका. ठीक आहे, बघूया. आम्ही जांभळीनाक्याला पोहोचलो. आम्ही जांभळीनाक्याला पोहोचलो. ठीक आहे बाई, जाऊ दे. आणि छत्री आमची स्पेशल छत्री आहे ती. आणि पहिल्यांदा आम्ही असं आलो आहे आणि ते असं वाटतं गर्दीच नाही भाई. संडे मेन गोष्ट ठाण्याला ह्या रोडला ना गर्दी एवढी असते ना भाई, जाम गर्दी असते. आज संडे आहे बघा आम्हाला कोण जॉईन झालं. आणि आम्हाला एक मिनिट थांबा, एक मिनिट. आणि आम्हाला बघा कोण जॉईन झालं आहे. हाय हाय गाईज. अर्णव हाय. हो, अर्णव आता कंटाळलेला आहे. आता आपण बघूया की शॉपिंगसाठी कुठे, तर आम्हाला काय माहिती नाही. आम्हाला काहीच आयडिया नाही. आम्हाला जमेल तिथे आम्ही जमेल चालू तिथे करू. पहिलं बघूया आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला भेटू. ठीक आहे. आणि तुम्हाला तेव्हाच दाखवतो आम्ही कोणासाठी शॉपिंग करायला आलो आणि कशासाठी मेन गोष्ट. ओके. चलो बाय. जसं की तुम्हाला आम्ही बोललो की आज संडे असून सुद्धा गर्दी वाटत नाही. मला वाटतं मेजर रिझन नाही पाऊस असेल. म्हणजे पाऊस आहे म्हणून कदाचित नाही आहे. बघूया, चांगली गोष्ट आमच्यासाठी. बरोबर मॅडम? मॅडम, पाऊस आहे म्हणून गर्दी नाही असं आहे का काही? हा, त्याच्यामुळे तसं सगळं बहुतेक पाऊस नाहीये ना. पाऊस आहे म्हणून गर्दी नाही. पाऊस आहे म्हणून गर्दी हा, मग तेच बोलली. ठीक आहे, बोलली आम्ही. भेटूया तुम्हाला. तसं point काढायची सवय नाही. तर आवाज येतोय का ते मला माहित नाही. येणार आवाज येणार नाही. हे जास्त फ्लिकर होत आहे. पण ठीक आहे, आता आम्ही पहिल्या दुकानात चाललो आहे. बघूया. आपी गेलो आहे पुढे. बघू आपी. सो गाईज, आता आम्ही सेकंड शॉपमध्ये आलो. फर्स्ट शॉपमध्ये एवढे काही चॉईस नव्हते, त्याच्यामुळे आपल्याला पण आवडले खूपच नाही. जास्त गर्दी पण होती, त्याच्यामुळे आम्हाला असं थांबावं पण नाही वाटलं. हो. आता आम्ही सेकंड फ्लोअरला आलो आणि तिथे थोडंफार जसं की आम्ही तुम्हाला निघताना म्हटलं होतं की आम्ही शॉपिंगसाठी चाललोय. कुठे चाललोय आणि कोणासाठी चाललोय हे तुम्हाला माहीत नव्हतं. येस. तर आम्ही आलोय भाईंच्या शॉपिंगसाठी, म्हणजे राकेशचे भाऊ. म्हणजे आपी विनय. अप्पी. ज्यांना माहिती आहे आपी कोण, तर त्यांना त्याचा नसेल माहिती त्यांना आम्ही दाखवतो. येस आमचे भाई, त्यांची एंगेजमेंट आहे. येस. तर त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला आलो. मला आम्ही दाखवतो त्यांची एक्साइटमेंट असेल किंवा जी काय आता शॉपिंगचं चालू आहे आता सध्या, तर ते तुम्हाला दिसेल. वेट, तुम्हाला आम्ही दाखवतो. काय बोलणार ना तू? काय बोलला? आपल्या घरी जायचं नाही ना? हा? आणि काय करणार? आणि तुला झोपणार? आपल्या घरी एसी नाही काय? आपल्या घरी एसी नाही. मग मी इथे करू एसी ह्या ही एसी. ओके. आणि तू इकडे काय करणार मग? मस्त कुर्ता दे. हा, कुर्ता घेणार हा. आणि काय करणार मग? कुर्ता घालून कुठे जाणार तू? नाही, तू कस्टमर बनणार असं. मी कस्टमर बनणार ना.
आणि मी तू पण आणि तू काय करणार आम्हाला कुर्ता दाखवणार हा हो हो आमचा नवरदेव आलेला आहे ओ माय गॉड कसं रिएक्शन बघ परत आण परत ओ माय गॉड त्याने आम्हाला आता जस्ट चॅनल बद्दल विचारलंय आम्ही आमचा पहिला असा एक्सप्रेस की कोणतरी आम्हाला चॅनल विचारतंय ठीक आहे त्याला आम्ही चॅनल दाखवतो सबस्क्राईब पण करेल कदाचित बघूया त्याला दाखवतो चॅनल आहे थांबा वेराज ब्लॉग वेराज VERA ब्लॉग हाँ यस हाँ ये देखो फर्स्ट पेज फर्स्ट ओह फर्स्ट ये बोला यस सब्सक्राइबर देखो कितने वाओ डालो हमारे शॉप का यस नक्की कमेंट को सब्सक्राइब करो ओके थँक्यू बडी थँक्यू म्हणजे असे ऑडियन्स भेटली ना असं फॅन भेटल्यानं तर बरं वाटतं जरा ठीक है देखते रहता ना ब्लॉग देखते रहता हूँ ऑल इंडिया हाँ क्या सही है थँक्यू बाय द आम्हाला बघून आमचा बच्चा बघा तो पण ब्लॉग चालू केला त्यांनी पण अनु काय करतोय तू ब्लॉग करतोय तुझ्या चॅनलचं नाव काय अर्णव ओ माय गॉड आम्ही पण सबस्क्राईब करूया ना हा मग आणि गाईज सगळ्यांनी सबस्क्राईब करा अर्णवच्या चॅनलला अर्णव चॅनलचं लिंक पाठव मला हां ओके काय म्हणणं तुमचं मॅडम आम्ही आउटफिट नाही दाखवू शकत कारण की लग्न एंगेजमेंट पर्यंत तरी नाही दाखवू शकत एंगेजमेंट मध्ये जेव्हा फोटो देतील तेव्हा तुम्ही बघा यस वेट आम्ही तोपर्यंत बघतो जरा सो आम्ही तसं बघापासून तुम्हाला बोलतोय की आम्ही शॉपिंग करायला तर कोणाची नक्की करायला ते तुम्हाला दाखवतो सर हा हे आमचा मेन माणूस नवरदेव ज्याची एंगेजमेंट आहे शॉपिंग करायला आलो होतो म्हणजे आणि ऑलमोस्ट डन झालंय म्हणजे सेकंड शॉप मध्ये आम्ही ट्राय केलं आणि खरंच खूप छान म्हणजे मुलाची शॉपिंग तर लगेच होते तुम्हाला माहिती आहे मुलींना जरा वेळ जातो मुलींना 10 कलर बघा 10 साड्या बघा हीच पाहिजे तशीच पाहिजे असं मुलांना तसं नसतं म्हणजे 1-2 शॉप मध्ये बघायचं संपलं विषय ते पण एका शॉप मध्ये आवडलं असं पण तिथे खूप गर्दी होती म्हणून आम्ही काय बघितलं आणि इकडे येऊन जरा वाटलं की गर्दी पण नाही आहे आणि सगळं सॉर्टेड आणि मेन गोष्ट पाहिजे तसं डिस्प्लेला पण आम्हाला दिसतं त्याच्यामुळे असं काही एवढं चूजी बनायचं हे नाही झालं की हे घ्यायचं ते घ्यायचं सो फायनली आता आम्ही शॉपिंग तर झालेली म्हणजे शॉपिंग झालेली आहे झालेलं की आउटफिट डन असं आपण बोलू शकतो आउटफिट डन झालं या इकडे या साईडला या साईडला बोला हा ये आणि आमची शॉपिंग साठी आम्ही 4 जण आलो होतो जिजू पण आले होते पण जिजू नंतर गेले तुम्ही जसं बघितलं की मला जरा काम आलं त्याच्यामध्ये निघून गेले आणि आता आम्ही दुसऱ्या कामासाठी चाललोय आमच्यासोबत आमची दीदी आहे आप्पी आहे आणि आमचं हे क्यूट कपल आहे स्वतःला बोलून घ्यायचं काय आता आम्ही निघतोय कुठे जायचं बिलिंग करायला पहिला मेन बिलिंग शॉपिंग तर झालेली पुढच्या अजून छोट्या मोठ्या गोष्टी आपण ते पण बघूया हो आता बिलिंग करू आणि आम्ही पुढे कंटिन्यू करू कुठे जायचं काय ते आम्हाला मॅडम सांगते आम्हाला काय माहिती नाही कुठे जायचं सो भेटू आपण बाय हे बघा हिवाळ्यामध्ये छत्र्या घेऊन फिरतोय काय बोलू आणि काय नाही मेन गोष्ट तर आपण ज्याच्यासाठी आलो होतो ती गोष्ट लवकर झाली ती लवकर झाली आम्हाला पण आमची शॉपिंग करायची काम आहेत ती करून घेतो मग तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटू थोड्या वेळानंतर हो चलो गाईस बाय बाय हाय गाईस आणि आता आम्ही शॉपिंग झालेली आहे तशी नवरदेवाची थोडे असे छोटी कामं जी होती डन झालेले ती पण झालेली आहे तर आपला मोठा येत होता की नवरदेवाचे कपडे झाले पाहिजे नवरदेव नाही रे नवरदेव हे नवरदेव बोलू पाहिजे नवरदेव बोलला ठीक आहे नवरदेवाचे कपडे झालेले आहेत म्हणजे एंगेजमेंटचे कपडे झालेले आहेत एंगेजमेंटचे कपडे झालेलं ऑल सेट झालं आता मग आपण आता आम्ही जरा आमची मॅडमची पण थोडीफार छोटी शॉपिंग आहे ती पण करून घेतो राहायचंय बाई मला ठीक आहे आणि आम्ही आता जातो हिची पण शॉपिंग करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तिकडे घरी जाऊन डायरेक्ट ठीक आहे फायनली गाईज आता आमचं सगळं झालेलं आहे बघा पण ठाणे दिवाळीमध्ये जरा अजून दिवाळी संपलेली नाही हा अजून तसंच माहोल आहे दिवाळीचा आता पण आमचं सगळं शॉपिंग वगैरे सगळं झालंय आता आम्ही घरी चाललोय उपवास आणि हा आज उपवास आहे आमचा खूप भूक पण लागली आणि आज नेमकं माहितीये उपवास सगळं दिसतं आम्हाला सगळं सगळ्या बोलतात ना एक आयटमचे वास हा कधी येत नाहीत आम्हाला आणि आज येतात आणि आता खरंच खूप जास्त भूक लागली आता आम्ही डायरेक्ट घरी जातो आणि मला घरी जाऊन भेटतो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय कराय बघा
गाईज फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो पोहोचलेलो आहोत. आहोत, yes. म्हणजे बराच वेळ झाला घरी येऊन. आम्ही थोडं पेटपूजा पण केली, जसं की बोलतो आम्हाला खूप जास्त भूक उपवास लागली होता होती. आज आणि आणि उपवास आहे अजून अजून पण आहे म्हणजे उद्या उपवास सुटणार आहे. माझा उद्या पण. एकादशीचा उपवास असतो हा. येस हा आज आम्ही सगळ्यात एकादशी धरतो आणि आणि सगळ्यांचा उपवास आहे घरामध्ये. हा. दिवस होता म्हणजे दिवस म्हणजे इव्हनिंग बोलता येईल किंवा काही बोला हा. म्हणजे इव्हिनिंगची शॉपिंग असं हा, थोडंफार असं आम्ही काही शॉपिंग बोला. केली म्हणजे आपली ऍक्च्युली मेन जी गोष्ट होती शाप्पीच्या एंगेजमेंटचा आउटफिट जो त्याला त्यांनी विचार आणि केलेला तसा ऍक्च्युली आम्हाला थोडेच शोधत दिवस बाकी होते हा मेन गोष्ट. भेटत नव्हता आणि त्याला पण भेटत होतं. आम्ही सगळे बोललो एकत्र जाऊ आणि शोधू भाई कुठे भेटतं काय भेटतं. मग आम्ही इथं पण गेलो आम्हाला दुसऱ्याच दुकानामध्ये त्यांना हा, हवा तसा जसं same पाहिजे तसा जसा actually हवा भेटला होता, त्याला. तसा मिळाला. ते एक बरं चांगलं झालं. झालं आणि त्याच्यामध्ये आमची थोडीफार जी काही शॉपिंग होती हा तर ती ती सुद्धा थोडीफार झाली. केली येस 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 थोडीफारच हा येस. आणि तर असा होता दिवस Yes. आमचा. तर आता भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो सुद्धा लवकरच येईल. हो लवकर म्हणजे आय गेस कदाचित उद्यापर्यंत येऊ उद्या शकतो पण कारण की येऊ आम्ही शकतो. आता उद्या तुळशीचं मेन लग्न आहे. मेन आपल्या घरामध्ये तुळशीचं लग्न आहे. आपण हा. आपल्या इथे दरवर्षी तुळशीचं खरंच लग्न खूप छान करतात. असतं. तुम्हाला दाखवून देऊ. लास्ट इयर ऍक्च्युली आम्ही म्हणजे नव्हतो ब्लॉग वगैरे करत हा. म्हणून ते कॅप्चर्स नाही करता आलं माहिती. नाही करता आलं. पण ह्या Yes. वर्षी नक्की आम्ही ट्राय यावर्षी तुम्हाला दाखवतो मी तुळशीचं लग्न वगैरे कसं करतो काय करतो. ठीक आहे भेटूया आपण भेटूया तुम्हाला आपण नेक्स्ट ब्लॉग next मध्ये. vlog मध्ये. Yes. टिल देन डू लाईक Share शेअर and अँड सबस्क्राईब subscribe टू to आवर our चॅनल. आणि काय आणि ह्याला लाईक काय करा बोलायचं? कमेंट पण करा आणि शेअर पण Yes. करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करा. आपला चॅनल खूप चांगला आहे. आपण चांगला कॉन्टेंट शूट करतो. आपण असं मराठी कॉन्टेंट दाखवतो मराठी कल्चर दाखवतो. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या फॅमिलीजला फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे त्याने आपली फॅमिली अजून वाढेल. आई, तू मला भेट करते तरी पण नाही ओके सॉरी करतोय. सॉरी हां चल नाही काय आता भेटूया आपण तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय